आली उमलून माझ्या द्वारी, प्रीत नवी मखमाली रे. उगवला मधुमास नवा, टिंग 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 टिंग. आली उमलून माझ्या द्वारी, प्रीत नवी मखमाली रे. उगवला हा मधुमास नवा, उमलला हा मधुमास नवा. बघा, ही माझ्या घरात झालेली वेल नाही बरं का. खाली चैतन्य मामाच्या घरी वेल लावली होती, ती चढली आहे माझ्या दारात, माझ्या खिडकीमध्ये. म्हणजे आठवतं का तुम्हाला, कृष्णाने पारिजात लावला एकीच्या घरी, सत्यभामेच्या घरी, आणि फुलं आली कोणाच्या घरी, रुक्मिणीच्या घरी, हो की नाही. तसंच आहे. हो, आपण मुलींना जन्म देतो ना, त्यातलीच गत आहे ती. जन्म घेतात एकीकडे आणि जाऊन एखाद्याचं घर फुलवतात दुसरीचकडे. मुलीसुद्धा या मधुमालतीसारख्याच असतात बरं. जन्म घेतात आपल्या आईवडिलांकडे आणि बहर येतो त्यांना आपल्या नवऱ्याच्या घरी सासरी गेल्यावर. आली उमलून माझ्या द्वारी, प्रीत नवी मखमाली रे. उगवला हा मधुमास नवा. किती कळ्या आल्यात बघा, रोज एक एक येणार. तर बघा खाली पण बघा ना, खाली पण आलंय. कुंडी आहे, खरं रोप लावलेलं आहे. सत्यभामेच्या बागेत, रेवतीताईच्या बागेत, आणि फुलं उमलली आहेत चंद्रमाच्या बागेत. आहे की नाही मजा? मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. आणि ही बघा, हळद रुसली आणि कुंकू हसलं म्हणतात ना, तशी ही माझी हळद. वर्षातून एकदा ह्याला कोंब फुटतो. मला तर वाटलं होतं गेलीच, नशीब मी काढून नाही टाकले. आतच ते हळकुंड होतं, ते आतच ठेवलं आहे मी, त्याला हात पण नाही लावला. वर्षातून एकदा 5 पानं येतात बरोबर, 5 पानं. आता एक हे आलं आहे बघा, एक येतं आहे. अशी 5 पानं आली की मी त्याच्या पातोळ्याला घालणार, पातोळ्या करणार असं. पण ही पानं आहे ना, मला ही विड्याची पानं आहेत बरं का, आणि देवाला चालतात ही. पण ही अशी झालेली आहेत ना, काळसट काळसट, की मला देवाला वाहायला मनच येत नाही बघा, मनच येत नाही. आणि चिमण्या येऊन ते कुरतडून जातात, म्हणून मी ते देवाला कसं वाहू, नाही का. माझा माळी कित्येक दिवसापासून, महिन्यांपासून परागंध आहे. हे बघा, बेलाचं झाड किती सुकलं आहे. त्याला काहीतरी खत पाणी घालायचं आहे, पण नाही, तो कुठेतरी गायब झाला आहे. बघू कधी येतो. माझ्या मनात होतं मार्च महिन्यात बियाणं घालतात ना, वेली गार्डनिंग करतात आणि मग त्याला हळूहळू बहर येतो. पण त्याच वेळी नेमका तो नाहीसा झाला असे ना. चला.